गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. इट्स आफ्टरनून ऍक्च्युली. तर मला जेवण दाखवायचं होतं. बघा भोजनी मस्तपैकी आज भेंडीची भाजी, डाळ, भात, चपाती, पापड, लोणचं पण दिलंय मला. आणि मला आवर्जून दाखवा असं वाटलं. नाही तर व्लॉग मी संध्याकाळी चालू करणार होतो. आम्ही जाणार आहोत कुठे? एक्झिबिशनला, साड्यांच्या पूजाला. तिथून स्टार्ट करणार होतो, पण हे अशी प्लेट दिली आहे तर मी बाहेरचं खाणं पण दाखवतोच. तर म्हटलं हे का नको दाखवू. आणि हे दिसायला पण इतकं अट्रॅक्टिव्ह आहे की वा, छान आहे. चला जेवण करून घेऊ आणि कंटिन्यू करू मग संध्याकाळीच, कारण की मला बरेचसे 1-2 व्हिडिओचे पण काम आहेत. ते सगळे आवरून घेतो. व्हिडिओ कंटिन्यू करू संध्याकाळी. ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 3. अरे मग 3 का तरी 1 2 3. त्याला बोलले मी. झाली संध्याकाळ फ्रेंड्स, आणि आपण निघालो आहोत कोणत्या एक्झिबिशनला? आदिशक्ती एक्झिबिशन. अरे काय होतंय तुझं? बुजी हाट लवकर भेट. घेऊ आणि चप्पल घाला, आपल्याला उतरायचंय. थोडीशी कार पाठी घेतली ना, टेकल नाही टेकल, आपल्याला फोडून निघायला बरं पडेल. त्याची आपल्याला कमेंट आलेली की कधी पण कार चालू केला हे नका करू, रिव्हर्स नका घेऊ. अरे हे बाळ आहे ना आमचा, आम्हाला एक सेकंड. बरं, तर मग पूजा मॅडम, तुमचा काय काय टार्गेट आहे तिथे जाऊन? तुम्हाला काय काय शॉपिंग करायचं आहे प्लीज एकदा आम्हाला सांगा. तुम्ही तिथे ठराविक जाऊन साड्या घेणार आहात? अरे भाई, मी बोलले ना तुला की मला काहीच माहिती नाही तिथे काय, फक्त एक्झिबिशन पाहायला जायचं. जनरली काय आवडलं किंवा मला काय आवडलंच तिथे जाऊन तर मग बघता येईल घ्यायचं नाही घ्यायचं, डिपेंड. तिथे गेल्यावर समजेल काय कसं काय. मी पण त्याची रील बघितली आहे फ्रेंड्स. तिथे असं आहे की काही स्नॅक्स वगैरे पण आहेत कोकण साईडचे, आणि बऱ्याचशा स्नॅक्स वर पहिला तुटून पडणार आहे. मीच नाही, माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे. ती कोण आहे ओळखा बरं? कोण आहे माझ्यासोबत स्नॅक्स कोण घेणार आहे? कोण घेणार आहे स्नॅक्स? भागाला विचारलं पाहिजे होते. विचार. वेफर आणि चिप्स कोण घेणार आहे माझ्यासोबत? पुढे आलो आता. विचार ना मग तिला. का इथून युटर्न मारून जाऊ? लवकर विचार. काय नाही, मी तर एक्झिबिशनला जात होती तर तुम्ही विचारत होते की तू येतेस का. अगं नाही का, ओल्ड विवा कॉलेजचे तिथे कोणती तरी एक्झिबिशन भरलंय. हा तिकडे हेच होतं वाटतं. पण त्यांनी ऑनलाईन पण डेट बघितली, 24, 25, 26 दिली होते. 26 लास्ट. नाही, मी यांना विचारलं तेव्हा कन्फर्म झालं. बंद झाले फ्रेंड 17, ज्याच्यासाठी आपण दिवसभर वेट केला सगळं काय. त्याच्यावरती डेट पण 24, 23 नाही, 22, 23, 24 आहे ना. तिथे 24 पर्यंत होते, त्यांनी 26 सांगितले तेव्हा डेट. त्याच्यावरती डेट वेगळी आहे. अजून पण बरेचसे आलेत प्रेक्षक बघायला तिथे काय काय आहे ते, पण सगळ्यांना तेच आहे, सगळे बंद आहे. आणि कारण की ऑनलाईन डेट्स 24, 25, 26 चे दिले, बट अवेलेबल आहे हे 24 पर्यंत. अरे पूजा, त्या बोर्ड वरती 22, 23, 24 दिले, पण यांनी सांगितलंय की काय हे तात्या विंचू येता जाता 24, 25, 26. पण तिकडं ते ना, ते मार्केट वेगळं आहे. समोर इकडं मी ज्या काकांना विचारलं ते बोलतात ते की 24 झालं, संपलं, काल लास्ट होता. आजची डेट दाखव फ्रेंड्सला. 26 आहे. हे बघा, 26 एप्रिल. ते बंद आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम. मग आता चलो घरी जाऊया, पाणी भरायचं ना. अर्धा तास आहे, चल ना कुठे तरी मस्त पैकी ड्राईव्हला. तर एवढं आपण काल आजकाल सारखंच येतोय जातोय मुंबई साईडला, आणि येणं काय करूया. गप घरी चला. पुढच्या मार्केट मध्ये होऊया काय एक्झिबिशन वाला ग्राउंड. पण नाही, हेच आहे रे सगळं. मग कुठे जाऊया आपण बरं? ना बंद केलंय ना, स्टॉल तसेच ठेवलेत पण बाकीचं बंद आहे. तेच बोलले मी.
मग कुठे जाऊया आपण फ्रेंड्स? कुठे जाऊया बरं? खिमा पाव खायला जाऊया. कुठे खात होतो आपण ते किमा पाव अंडा ते बंद घोटाला? केलंय ना काय ते आता रिसेंटली कुठेतरी आपण खाल्लेलं काय काय गार्लिक ब्रेड वगैरे ते सगळं बंद केलंय ना तिथे. गार्लिक ब्रेड नाही, गार्लिक ब्रेड बोला नाही, मटन किमा त्यांच्याकडे नसतो. हे बघ हे बघ हे बघ बेटा काना तू बघ जरा व्हिडिओ बघ जरा काय केला ना तिने ते तेवढं केलं? बघ कानाखाली कशी मारला नाही ती. बेटा कशाला? मग तिला मला सांगितलं बस तर नाही बसत ती. बेटा काय करायचं तुला? इथं मध्ये एक सीट उभा करायची का उभा राहायची? काय तर दांडा बसवायचा बस सारखा, ज्याला पकडून तू उभा राहशील. जाऊ द्या, नको. 9 वाजता पाणी भरायचंय आणि किचनचं पाणी संपण्यात आलंय. आपण थोडस राऊंड मारू. आज राऊंड मारायला पण रोड मोकळे नाहीयेत, खूप ट्रॅफिक मधून आलोय आज आपण. ते बघा समोरच दाखवतो तुम्हाला, दिसतंय पूर्ण रोड पॅक येत आज विवा कॉलेजच्या इकडे. ओल्ड विवा कॉलेज रोडला आपण आलेलो. ठीक आहे, नो वरीज. पण का पॅक आहे रोड तो? काय माहिती पुढे काहीतरी असणार रे. काय? तर्का मांडत बसायचं की जाऊन बघूया काय ट्रॅफिक चल आहे. बघूया माडामध्ये चल ना तिकडं काय आहे का बघूया. लेट जोडू म्हाडा जाऊया. तू पाठी बस पहिला. राईट 5:30. We are trying something new this time. तेच विचारते पाणीनी मीन्स काय आहे. पाण्याने भरलेला सँडविच. And I've ordered 2 coffee for us, 1 tea and 1 coffee. पण तू कोल्ड कॉफी सांगितलीस. Yes, that is for me, and ice peach tea is for you. हा तेच बोलते, दोन्ही पण आईस टीच सांगितलेस तू, दोन्ही पण थंडच सांगितलेस. Yes. In ते this मग एवढं हॉट क्लायमेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला नाही मला आवडत ते. ठीक आहे, नो वरीज. मी करेल, मी कन्झ्युम करेल ते. तुझ्यासाठी मग काय हॉट ते हे सांगू का? रोज टी वाला लास्ट टाइम करलं. बेटा माझ्यासोबत कोल्ड कॉफी पिशेल? माझं बाळ खूप हुशार आहे. माझं बाळ खूप हुशार आहे. तो असंच फिरता आला बेटा. त्याला काय करू शकतो आपण? तर काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत की नाही. दर टाइमला येऊन तेच अँड वी आर नॉट इन द फील्ड की आपण तेच थोडंच. आपण इन द फील्ड की आपण नवीन गोष्टी ट्राय करून एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे, त्याचा रिव्ह्यू. काय म्हणते पूजा? ये बेटा तुझं घे. ठरू किचनची टाकी भर ना फक्त. हा फक्त किचनचीच. करू जाईल त्याच्या मावशीचा. बाय द वे मला पण काल बसून चिकन फ्राईड राईस खायचं मन करते, काय माहिती का. आणि फक्त फ्राईड राईस बरं का, शेजवान वगैरे काय नाही. बाकी मला आता हमस सोबत काहीतरी दुसरं एक येतं ते ट्राय करायचं आहे, हमस सॉस. पण इथं नाही भेटत ते. नाही भेटलं असतं तर मी तेच ट्राय केलं असतं. काय होतंय तुझं पूजा? पाडला मी बॉटल. बेटा उचलचा बॉटल तुला. व्हेरी व्हेरी बॅड बेटा, तू हे का पाडते सगळं काय ना. थँक्यू. क्वेश्चन करतो ना त्या माणसाला दर समजत आहे तिथं बोललेला. सेल्फ सर्व्हिस लिहिलं आहे म्हणून मी त्याला विचारतोय की मेरे को ऑर्डर कंप्लीट हुआ तो मेरे को लेने को जाना पडेगा या आप लाके दोगे, तर त्याला ते नव्हतं समजत. काय हे काय मागवलंय? हे मला पण नाही माहिती रे. ह्याच्यावरती आईस दिलंय म्हणजे आईस टी असणार आहे. आईस टी, कॉफी तर अशी नसणार. झाली पण बॉटल टी. कशी ऑरेंज ज्यूस पियाला सारखं. तुला हे घे बेटा. बर्गर पाहिजे तिला. आता येतोय बेटा एक बर्गर येतोय. हे देव तोडून तुला. काहीच खरं सांगू मस्त आहे. बट ऍक्च्युली सांगू टेस्ट कशी आहे. जर कुणी 1 रुपयाचा लहानपणी ज्यूस पिला असेल ना, ऑरेंज कलरचं पॅकेट यायचं छोटासा ज्यूस, सेम तो ज्यूस आहे सेम. बट दिस इज कॉस्टिंग हाऊ मच पूजा? 120. 120. तोंडी सांगते, बिल दाखव बोलतो तर. कोल्ड कॉफी नाही, हे नाही, पीच टी 120. बट ठीक आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये पीचच मिक्स करून टाकलं वाटतं काही. अरे नको बेटा. पुढे तुला
दॅट इज कोल्ड कॉफी विथ कोको क्रीम वरतून. आय एम शुअर की पूजाला ते आवडणार आहे, म्हणून चहा माझ्याकडे येणार आहे आणि कोल्ड कॉफी पूजाकडे जाणार आहे. काय असू दे, मला वाटलेलंच, बिकॉज ही साधी कॉफी नाहीये, ही स्ट्रॉंग कोल्ड कॉफी आहे जी कडू असणार आहे. थोडीशी कडू आहे बट मस्त आहे. हे झालं आपलं सँडविच. मला वाटलेलंच पहिला हात बघू ह्याच्यावरतीच घालेल. हा बेटा, अजून काय ऑर्डर आहे? मी हे ट्राय कर. वेफर तू खाऊ पण नको. क्रीम अँड ओनियन आहे ना? हा, दाब जरा, दाब त्याला, दाब, उडू नको, वरून खालून दाब. हा, कुठून खाऊ तिथं टास्क. आणि टास्क वाल्या गोष्टी मला बिलकुल नाही आवडत. पडलं त्या ताईनी पडलं तर छान असणार. पाणीनी सँडविच बद्दल मी ऐकून आहे. पाणीने सँडविचच आहे. हा, पाण्यासारखे आहे सपा, टेस्ट नाही आहे. मी सांगतो फ्रेंड्स प्रॉपर रिव्ह्यू त्याचा. या माणसाचा असं की त्याला नाही आवडलं की मग ते नाहीच आहे. ग्रॅब दिस. कसं आहे? पाण्यासारखंच ऍक्च्युली. पहिली बात मला ते खायला जमत नाही जास्त प्रॉपर. जाऊ द्या, नवीन गोष्टी ट्राय करणार तेव्हाच समजणार नाही ट्राय करायची का. मला आवडून हे आवडलं. हे पण ठीकठाक आहे, हे पण ठीकठाक आहे. आणि गार्लिक ब्रेड ओकेच आहे तो तर मस्त आहे, मस्त मस्त आहे. मस्त. चला हे संपो आणि कुठं निघायचं आता? स्वाद हॉटेलच्या इथे. थांब एक. पडलं सगळं, सगळं भाजी पडली. स्वाद हॉटेलच्या इथे जायचं ना, बघू. बिकॉज तिकडे हिला समजलं की एक्झिबिशन तिकडे स्वाद हॉटेलच्या इथे. रात्री काही करू नये ना, मला स्क्रिप्ट पाहिजे. आवाज पुढे कोण येऊन बसलंय फ्रेंड्स? पुढे कोण येऊन बसलंय मम्मा सोबत? स्पायडरमॅनची होडी. गप बस. आपल्याला Spider-Man घेतो आणि ठेवतो. माय फेवरेट इज DC सुपरमॅन. सुपरमॅन ते कसं सारखं सारखं चेंज होत असतं रे तुझं. नाही, सुपरमॅनच माझा आणि फेवरेट. मध्यंतरी घेतलेला तो नाकात अडकवलेला. तो कॅरेक्टर मला आवडतो. नाकात अडकलेला असं. तू ह्याच्याबद्दल बोलते आपलं डेडपूल. बापरे, नवीन कॅरेक्टर. डेडपूल. सुपरमॅन इज माय फेवरेट. सारखं आहे ना, बोलतात ना टाइम बदलतो तसं त्याचे कॅरेक्टर बदलतात. कपडे बदलावे तसे प्रमाणात चेंज होत असतात. आय एम जस्ट वेटिंग की तो कधी तो मूवी येईल ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल सुपरमॅन विल बी टर्निंग इन टू गोल्डन सुपरमॅन. आता मी बरेचसे माझे दुसरे फ्रेंड्स आहेत ऑफिसवाले कोणते, त्यांच्याशी मी ज्यांना पण मी सांगितलं ना की गोल्डन सुपरमॅन पण येणार आहे, नोबडी ट्रस्टेड मी की असं काहीच नाहीये. त्यांनी पण कॉमिक्स वाचल्यात हे ते सगळं. बट मी पण काही कॉमिक वाचली ज्याच्यामध्ये सुपरमॅन, त्याची वाईफ, त्या तिला हे होता ना लुईस लेन असं विसरलो त्या बायकोचं नाव, तिला काहीतरी होता ना म्हणून तो सुपरमॅन अपसेट होतो आणि तो सन मध्ये निघून जातो. सन मध्ये जातो मेडिटेट करायला आणि त्या मेडिटेशन मध्ये तो इतका हे होऊन जातो, तिथे जाऊन शांत बसतो बस सन मध्ये जाऊन, की मग तो सनची एनर्जी, सनची पॉवर सगळं त्याच्यामध्ये ना सुपरमॅन टर्न्स इन टू गॉड कॅरेक्टर. आणि मग सुपरमॅन बनतो गोल्डन सुपरमॅन. आणि मग तो असा बनतो की तो अजून तसे त्याच्यासारखे खूप सारे क्रिएट करू शकतो सुपरमॅन. ओके. आणि मग परत मग तेव्हा ना त्याचं ते हे पण हे थांबव गाडी, गाडी थांबव. कशाला? मला बाजूच्या आरशात दिसू द्या ना, तुम्ही सगळं आरसा काय आहे घेऊन आल्यावर दाखवते म्हणाले ना मी. हे बघ, माझ्याशी बोलताना नीट बोलत जा. तुला मी एकदा विचारलं की सांगत जा, मला दुसऱ्यांदा विचारायला लावत नको जाऊ. आणि प्लस आवाज कमी करून बोलत जा, समजलं? आता जा आणि ती गोष्ट घेऊन ये आणि आल्यावरतीच मला सांग. मला आता समजून पण नाही घ्यायचं तू काय आणायला चालली आहे ते.
मस्त बोलते बेटा. मी बरोबर ओरडलो मम्माला. आता मम्मी गेली ना. हा, घाबरून गेली तुम्हाला. अरे यार, चल रिव्हर्स मध्ये जाऊया आपण. ला 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 ला. तिथे बड्डेला भेटलेली होती. अच्छा, पटरीवाला कलिंगड. पटरीवाला कलिंगड पूजाचा फेवरेट कलिंगड आहे फ्रेंड्स. दिसला तो पटरीवाला. पूजा खूप वेळा बोलली आहे पट्टीवाला कलिंगड. आता बघूया तिला मी विचारतो काय ते. काय पूजा? ते पटेरीवाला कलिंगड. ओ हो, एक काम करा, आता दोघी पण पाठीत जाऊन बसा. का घे तिला पण पाठी घे. का तुला कोणत्या गर्लफ्रेंडला बसवायचं पुढे? एवढा पागल आहे ना? तो त्याला सांगितलंय बॅड वर्ड्स बोलू नको तरी बोलतोय. मी आता एक शब्द पण पागल असं काय बोललो नाही. बोला तू बोल. नाही बोललो बेटा, नाही बोललो. बोला तर मागं बोला. नाही बोललो पागल. आमच्या घरामध्ये आजकाल रूल निघालाय पागल, येडपट असं सगळे शब्द बोलायचे नाही, कारण की एक जण ते अडॅप्ट करतोय लगेच ऐकून. काय शाल वी गो? फिरता फिरता फ्रेंड चेक करता म्हटलं रोड चेक करत बघा, असं कुठं येऊन थांबले तिथे डेड एंड आहे, पुढे काहीच नाहीये. आणि इकडे डायरेक्ट समोर स्टेशन आहे. आणि हा 1 नंबर प्लॅटफॉर्म स्टेशन आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे पुढचं वाला प्लॅटफॉर्म. आणि ह्याच्या इथूनच एंट्री बाहेर आहे. समोर तिथं कार उभी केली. आणि आय थिंक हे विराटनगर आहे. त्यांनी ऑनलाईन पण चेक केलं. बरं आहे, असं फिरता फिरता बरेचसे रस्ते समजतात आहे. कोणतं स्टेशनच आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 का 8 नंबर आहे ना सगळ्यात पहिला वाला. मी बोलली तेव्हा ट्रेन जाते इथून. म्हणजे ते ईस्ट वाला आहे. मग हे काय मार्केट आहे का? आता बंद झालंय ते. मार्केट नाही हे. मग हा एंडिंग पॉइंट आहे. एंडिंग पॉइंट म्हणजे 1 नंबर प्लॅटफॉर्मचा एकदम आपण इथपर्यंत चालत येतो पुढे. इथे लास्ट पुढे ट्रेनचं तोंड होतं. हा मग तेच बोलते, इथपर्यंतच येतो आपण चालत. आपण हमेशा इथं आतमधून जातो रॉंग वे, म्हणजे मधून निघून. ओके, बरं बघायला भेटलं आज विराटनगर आम्हाला. आता निघूया घरी. म्हणजे ते डीमार्ट ईस्टच आहे. आम्ही बिल्डिंग डीमार्टची बिल्डिंग बघतोय, विचार करतोय कुठे कुठे कुठे, तर ते ईस्टचं डीमार्ट आहे. तर बघायचं आता नको ना. तर फिरत फिरत घरी पोहोचू आपण. कबाब टाईप आहे. बंद करतो. इथं दारू बिरूचं दुकान आहे, बिअर शॉप वगैरे. नको दारूचा अड्डा. पण जेट्टी कुठे, पाणी कुठे? जेट्टी तर पुढे आहे. तुला जेट्टी बघायची आहे. मार्बल पाडा तो गावातला रस्ता आहे. पण आता जेट्टी बंद झाली असेल ना. हा पावलत रे. ठीक आहे, जेट्टी बंद आहे रे. ठेवले तर गेलं पाहिजे. कशाला पुढे जातोय बंद आहे तर. ची स्पीड लिमिट आहे. माझे फ्रेंड्स, आपण आता होत आहेत 11:30. तेव्हापासून फिरतोच आहे. आणि आपण आता पोहोचलेलो जेट्टीच्या इकडे. पूजाला घेऊन समोरच्या गाडीची नेम प्लेटच नाही रे. नंबर प्लेटच नाही. ठीक आहे, जाऊ दे ना. तर तिथे आपण पोहोचलेलो. खूप सारे फॅमिलीज, फ्रेंड सर्कल्स, वुमेन म्हणजे लेडीज जेंट्स दोघं पण आहे ना. बोला रात्रीचं जास्त क्राऊड नाही, ओव्हर क्राऊडेड नाहीये, बट नॉर्मल क्राऊड. आपण असं जातातच, म्हणजे असं 1-2 स्कूटी असं पुढे पाठी दिसतात. आता आम्हाला वाटलं की बाबा रात्रीच आम्हीच निघालोय की काय, फक्त पण आहे. पण एवढंच की जेट्टीचा गेट बंद होता, तुम्ही बघितला. ठीक आहे, रोड इथे बाहेर पडतो. हा, इथून बाहेर पडतो या गावातून तसं बाहेर. मग कधी सांगणार होतास मला? अरे माझं लक्ष बोलण्यात होतं ना. ठीक आहे फ्रेंड्स, मला मग अशी बोलला रोड मी सांगतो कुठे बाहेर पडतो आणि विसरले सांगायला. तर एवढंच एक झालं की रस्ता तर पूर्ण सुमसाम आहे. एवढंच की येताना ना एक ऑटो ड्रायव्हर समोरच येऊन थांबला गाडीचा. तो जरा खूप झोपेत होता की ड्रिंक केली होती. ड्रिंकच केली असेल कदाचित, पण तो खूप झोपेत होता. इतका की मला गाडी
टर्न घुमवून मग स्ट्रेट आणावी लागली, नाहीतर रोड तर ड्राईव्ह करायला एक नंबर आहे बघा. टर्फ तर खूप सारे दिसलेत फ्रेंड्स आपल्याला. इथेच कम्प्लीट करू आपला आजचा व्लॉग. होप यू एन्जॉयड वॉचिंग इट. इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. ऐको हात लय दुखायला लागला रे आता. सकाळी हात एल्बो काय बाथरूमचा तो कडप्पा असतो ना त्याच्यावर आपडलं ना आता इतकं ठणकायला लागलंय ते. बाप रे, ते रात्र झाल्यावर तसंच होतं. हा बाम लावायला पाहिजे. म्हणजे मला घरी जाऊन मसाज द्यायचं काम आहे. दुसरं कोण आहे का? तुला मी तुला मी हा तू मला. हा तेच